किरकोळ वादातून पाठलाग करून दुचाकीला धडक, मायलेकीचा मृत्यू, दोघे जखमी। दारूच्या नशेत किरकोळ वादानंतर कारने दिलेल्या धडकेत बाईकवरून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जण जखमी आहेत। मृतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश आहे, तर वडील आणि मुलगी जखमी आहेत। लातूर सोलापूर महामार्गावर ही घटना घडली आहे। औसा पोलिसांना या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। 4 अटक करण्यात आली असून 1 जण फरार आहे। मिळालेल्या माहितीनुसार लातूर सोलापूर महामार्गावरील बुधोडा ते पेठ या महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला आहे। यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत। कार चालक दारू पिऊन गाडी चालवत होता। त्या गाडीत 5 जण होते। रस्त्यावरील जाणाऱ्या वाहनांना कट मारणे, शिवीगाळ करणे, आरडाओरडा करून कार वेडीवाकडी चालवणे असे प्रकार सुरू होते। कारने एका दुचाकीला देखील कट मारली। यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या सादिक शेख यांनी याबाबत कार चालकाला जाब विचारला। त्यावेळी कारमधील 4-5 जणांसोबत त्यांची बाचाबाची झाली। वादानंतर सादिक आपल्या पत्नी आणि 2 चिमुकल्यासह त्या ठिकाणाहून लातूरकडे निघाले। दुचाकी पुढे गेल्यानंतर कारने पाठीमागून या कुटुंबाला उडवले। यामध्ये इकरा सादिक शेख, नादिया शेख हे जागीच ठार झाले, तर सादिक आणि मुलगा आहाद हा गंभीर जखमी झाला आहे। त्यांच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून औसा पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, तर 4 जणांना अटक करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.